नमस्कार. दसऱ्याला, पाडव्याला, दिवाळीला ठाकरे घराच्या बाहेर पडतात आणि शिमगा करतात. होय ना, शिमगाच की. कोणाला तरी दणदणून शिव्या घालणे किंवा कोणास तरी झडझडून कौतुक करणे हा एकमेव कार्यक्रम असतो. संजय राऊतला वर्षभरात 2-3 मुलाखती द्यायच्या आणि दसऱ्याला एक मेळाव्यात भाषण करायचं आणि उद्धव ठाकरे शेर. तसं निवडणुकात कोणीतरी सभा आयोजित केल्यावर त्या सभेला जायचं, 2-4 सभा करायच्या आणि पाडव्याला एक दणदणीत भाषण करायचं. ते राज ठाकरेंची विचारधारा. बरं, प्रत्येक वेळेला मुद्दे वेगळे, सगळं वेगळं. राज ठाकरेंनी या पाडव्याला नव्या वर्षाच्या प्रारंभाला नवीनच मुद्दा दिला आणि राज ठाकरे फळफळले. अहो, फळफळले म्हणजे शरद पवारांवर फळफळले. उगी असं काहीतरी अर्थ काढून घेत जाऊ नका. शरद पवारांवर इतके फळफळले की बस. पवारांचं तोंड भरून कौतुक. शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करत असताना राज ठाकरेंनी फळ या विषयावर शरद पवारांनी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या धोरणांचं कौतुक केलं. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिराती यायच्या टीव्हीच्या पडद्यावरती, तुम्ही बघितल्या असतील त्या. आणि प्रत्येकात एक शेवटचं वाक्य असायचं, हे सगळं कशामुळे घडलं तर साहेबांच्या महिला धोरणामुळे, साहेबांच्या या धोरणामुळे, साहेबांच्या त्या धोरणामुळे. आता साहेबांच्या धोरणामुळे काय काय झालं हे त्या जाहिरातीत आम्हाला कळायचं. साहेबांचं महिला धोरण होतं, साहेबांचं सहकार धोरण होतं, साहेबांचं अजून साखर धोरण होतं, साहेबांचं फळधोरण पण होतं. आणि ती फळधारणा कशी झाली महाराष्ट्राची हे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं. जी फळं खायला मिळत नव्हती ती खायला मिळाली असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणालेत, मी माझ्या मनचं सांगत नाही. ऐका. शरद पवार आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी. आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली. त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा काहीतरी जाऊन बघून पण या. पाहिलं, मला आश्चर्य वाटलं. आपले विरोध असू शकतात, काही मुद्द्यांवर विरोध आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांच्या फलोत्पादन धोरणाला आपला पाठिंबा जाहीर करत शरद पवार कसे ग्रेट 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 पर्सनॅलिटी हे सांगितलं. मला प्रश्न पडला, काही महिन्यांपूर्वी हेच राज ठाकरे शरद पवारांनी जे महाराष्ट्राला राजकीय फळ दिलंय त्याच्याविषयी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवादी राजकारण सुरू झालं हे सांगत होते. आठवतंय ना तुम्हाला? आठवतंय की ऐकवायचं आहे? ऐका. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. ऐकलं? शरद पवारांनी जातीयवादी राजकारण केलं असा आरोप करणारे राज ठाकरे याच पाडव्याच्या भाषणात महाराष्ट्रातल्या महान पुरुषाबाबत जातीयवादी विचार करू नका हे सांगायलाही विसरत नव्हते. तेही ऐका. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील, कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना ते सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे शरद पवारांच्या जातीयवादी राजकारणाच्या आरोपाचं काय हा प्रश्न मला पडला. असो, त्याच्याविषयी स्वतंत्र एकदा चर्चा करू आपण. पण महाराष्ट्रात शरद पवारांनी न बघितलेली फळं वाढवली हा जो काही राज ठाकरेंचा दावा आहे तो कितपत खरा आहे? राज ठाकरे साहेब, तुमच्या ठाकरेंचा प्रॉब्लेम काय सांगू तुम्हाला? मुंबई, नाशिक, पुणे याच्या पलीकडे महाराष्ट्र याची माहितीच नाही. मुंबईच्या रस्त्यावर मिळणारी फळं म्हणजे महाराष्ट्राची फळं असा तुमचा कदाचित अंदाज असावा.
कदाचित अंदाज असावा. मला महाराष्ट्राची फळं राज ठाकरेंना जरा नीट सांगायची, समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये नागपूर ऑरेंज सिटी, संत्रा भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे नागपूरच्या परिसरात संत्र्यांचं उत्पादन राज ठाकरेच्या जन्मापासून आधी होतं. आधी म्हणजे जन्माआधीच्या गोष्टी यासाठी सांगतोय की कळावं. संभाजीनगर, जालना आणि बीडच्या गोदावरीच्या अलीकडचा पट्टा हा मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. राज ठाकरेंना माहीत असावं संत्रा, नारंगी मोसंबी कशाला म्हणतात ते. त्या मोसंबीच्या आधारावर दारू गाळणारे अनेक कारखाने नगर जिल्ह्यात उभे राहिलेत बरं का. आणि हे मोसंबीचं उत्पादन अनेक वर्षापासून चालू आहे, अनेक वर्षापासून. बीड, परभणी, लातूर याच्या लगतच्या डोंगरपट्ट्यामध्ये सीताफळाचं पीक मोठ्या प्रमाणावर येतं. सीताफळाचं जे मुंबईला फिरायला जातात त्यांच्यासाठी मी सांगतो, मुंबईला हाजी अलीच्या बाहेर एक ज्यूस सेंटर आहे. त्याला नेहमी बंद केलं जातं, कधी धाड पडते, कधी काय होतं. त्या ज्यूस सेंटरवर एका पांढऱ्या डब्बीत सीताफळ क्रीम मिळतं. हे सीताफळ क्रीम आता 120-150 रुपये, 300 रुपये अशी किंमत त्याची वाढत गेली. या सीताफळ क्रीमला मुंबई वगळता अन्य बाजारात कधी बघितलं जात नव्हतं. ते आता संभाजीनगर, लातूर, नांदेड या भागात सुद्धा बघायला तुम्हाला, चाखायला तुम्हाला मिळतं. ते सीताफळ या पट्ट्यातले बरं का. या डोंगर पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळ येतं. म्हणजे संत्रा, मोसंबी, सीताफळ हे इकडचं महाराष्ट्रातलं पीक. द्राक्ष, आम्ही लहान असताना नाशिकची द्राक्ष नाशिकच्या चलनी नोटा प्रसिद्ध होत्या. तुम्हाला गंमत सांगतो, द्राक्ष हा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर भागामध्ये तळणी, मोहगाव, कारेपूर, कोष्टगाव हा जो पट्टा आहे ना, त्या पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं. आणि या पट्ट्यातली द्राक्ष ही भारतात विकली जात नव्हती, तर सगळीच्या सगळी आखाती देशात विकायला जात होती. एवढा तो चांगल्या क्वालिटीची द्राक्ष त्यात असायची. नाशिकपेक्षाही जास्त निर्यात या भागातून होत होती. त्यामुळे द्राक्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेलं पीक होतं. अशी कितीतरी फळं आहेत जी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. साहेबांच्या फळ धोरणाने काय झालंय सांगू? सांगतो. नागपूरच्या राजकारणात साहेबाला फारशी संधी मिळाली नाही म्हणून संत्र्याचे वेगवेगळे पदार्थ बनू लागले आणि संत्रा बर्फी महाराष्ट्रात नाही देशात फेमस झाली. हल्दीराम सारखी आणि स्थानिक उत्पादनं त्याची संत्रा बर्फी बनवून विकू लागली, कारण साहेबांचं लक्ष तिकडे गेलेलं नव्हतं. मराठवाड्यातल्या मोसंबीवर साहेबांचं लक्ष होतं म्हणून त्या मोसंबीचे उपपदार्थ बनण्यापेक्षा साहेबांच्या चट्ट्याबट्ट्यांच्या दारूच्या कारखान्यांना जास्त संधी मिळाली आणि त्याची मोसंबी बनू लागली, नारंगी मोसंबी बनू लागली, दारू बनू लागली. बर्फी नाही बनत, दारू बनू लागली. जेव्हा महाराष्ट्रामध्ये द्राक्ष बागायतदार आपली द्राक्ष विदेशात निर्यात करत होता, तेव्हा शरद पवार साहेबांनी वायनरी द्राक्षाचा नवा प्रयोग आणला. ज्याला खात्री करून घ्यायची या विधानाची, त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या गावची नावं पण सांगतोय, पोहरेगाव, सिंदगाव, निवाडा, कारेपूर, तळणी, मोहगाव या भागामध्ये जाऊन बघावं. तिथल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना, एक्सपोर्ट करणाऱ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना साहेबाच्या वायनरी धोरणाने वायनरीसाठीचे द्राक्ष पिकवायला भाग पाडलं. वायनरीच्या द्राक्षाला किंमत मिळाली नाही आणि द्राक्ष बागाला बांधलेल्या तारा आणि खोवलेले ते रॉड विकून पैशाची तजवीज करावी लागली भंगारात. हे साहेबांचं फळधोरण, हे साहेबांचं फळधोरण. काय बोलतायत राज ठाकरे? शरद पवारांचं कुठेतरी कौतुक करायला मिळावं, कारण फडणवीसांना शिवाय द्यायच्या आहेत म्हणून राज ठाकरेंनी
शरद पवारांचं अचानक वेगळं फळधोरण काढलंय. राज ठाकरे साहेब, तुम्ही तुमच्या साहेबांवर एवढं फळफळून बोलत आहात, याचं कारण नेमकं काय आहे हे लक्षात नाही यायला महाराष्ट्रातली जनता दुधखुळी नाही आहे. जे काही फळबागायतदारांचं वाटोळं झालंय ते साहेबांच्या फळधोरणामुळेच, हे लक्षात ठेवा. जाता जाता एकच वाक्य सांगून जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पिकणारी फळं, मग ती करवंद असोत, ती द्राक्ष असोत, ती मोसंबी असो, संत्रा असो, सीताफळ असो, नांदेड भागातली केळी असो, जळगावमधली केळी असो, कारण नांदेडचा जो अर्धापूरचा भाग आहे तो केळीसाठी प्रसिद्ध आहे, जळगावची केळी असोत, या सगळ्या केळींना उपपदार्थांची निर्मिती करत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठीची व्यवस्था ही साहेबांच्या फळधोरणामुळे झालेली नाही आहे, तर रस्त्यांचं जाळं, रेल्वेचं जाळं इतक्या मोठ्या प्रमाणावर विणल्या गेलं की ते विणल्या गेल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची फळं तुम्हाला वेगवेगळ्या राज्यात चाखायला मिळू लागली. हे धोरण फलधोरण नाही आहे, साहेबांचं फळधोरण नाही आहे. तर या देशातल्या सरकारांनी इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ करत, रस्त्यांचं जाळं विणत, रेल्वेंना अपग्रेड करत जी वाहतूक वेगवान केली आहे त्याचा हा परिणाम आहे. बाकी राज ठाकरेंचा, शरद पवारांचा उदो उदो करण्याचा कार्यक्रम चालूच राहू द्या. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.